अशा मूर्त्या दरवर्षीप्रमाणे यंदाही सुवासिनी आर्ट्समध्ये आपल्याला इथे बघायला मिळते. बघा फूट आहे मूर्तीची हाईट प्रॉपर. ओके 2.5 फूट आहे आणि रेडी मूर्ती प्रॉपर. रेडी मूर्ती पीओपी मध्ये. पीओपी मध्ये हे सर्व 2.5 पावणे 3 फुटामध्ये मूर्ती आहेत सर्व. पीओपीचे आहेत. पीओपीचे आहेत ना या सगळ्या. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पाची सिरीज चालू झालेली आहे. तर आज मी आलेलो आहे चिंचपोकी स्टेशनजवळ मित्रांनो सुवासिनी आर्ट्सला भेट देण्यासाठी. मित्रांनो यांच्याकडे कागदी लगद्याच्या मूर्त्या, शाडू मातीच्या मूर्त्या, तसंच तुम्हाला इकडे पीओपीच्या अनेक मूर्त्या इथे बघायला मिळणार आहेत. डायमंड वर्क, पेटा वगैरे तुम्ही ते बघू शकतात. 1 फुटापासून ते जवळजवळ 3 फुटापर्यंत तुम्हाला इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. दादा नमस्कार. नमस्कार दादा, आपली कार्यशाळा कधीपासून आहे, टायमिंग वगैरे काय असतो? नमस्कार. माझं नाव आदित्य शिंदे. तर प्रथमतः मी सुवासिनी आर्ट्समधून बोलतो आहे. तर आपल्या कारखान्याचं लोकेशन पहिले सांगतो तुम्हाला. मी चिंचपोकी स्टेशनवरून अगदी 5 मिनिटावरती आपला कारखाना आहे. चिंचपोकी स्टेशन तुम्ही खाली आलात ना तिकडे तर बोगदा चिंचपोकी जिथे चिंतामणी बसतो ना त्याच्या बाजूला बोगदा आहे. त्या बोगद्याचा बाहेर पडाल तुम्ही तर आपला पहिलाच कारखाना लागतो सुवासिनी आर्ट्स करून. तर आपल्याकडे प्रथमतः 1 फूट ते 20 फुटापर्यंत गणपती बनवले जातात. तर तसेच पीओपीचे असतात, मातीचे असतात आपल्याकडे. आणि मातीचे 1 फुटापासून ते आपल्याकडे मॅक्झिमम 5 फुटापर्यंत गणपती बनतात मातीमध्ये. आणि पीओपीमध्ये 1 फूट ते 20 फुटापर्यंत गणपती बनतात. तर तुम्हाला मी आमच्याकडे काय यावर्षीचे एक युनिक काय मूर्त्या आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याकडे बघा गोड गणपती आहे बघा. नंतरला इकडे चंदनवाडीचा गोड चंदनवाडीचा येस. नंतरला आणि ह्याची काय हाईट असेल दादा? तरी एक दादा ह्याची 2.5 फूट आहे मूर्तीची हाईट प्रॉपर. ओके 2.5 फूट आहे आणि रेडी मूर्ती प्रॉपर. रेडी मूर्ती पीओपी मध्ये. पीओपी मध्ये. बरं, आणि ह्याची काय प्राइस असेल या मूर्तीची? तर याची प्राइस 13,000 पर्यंत जाणार तुम्हाला. 13,000 रुपयापर्यंत. बरं, तर बघा बाजूला आपल्याला मुंबईचा राजा बघायला मिळतो गेल्या वर्षी. ओके, आणि ह्याची काय हाईट असेल? ह्याची हाईट पण सेम आहे सर, 2.5 फूट ना. ओके, आणि काय रेंज असेल ह्याची? 14,000 पर्यंत जाईल तुम्हाला. 14,000 रुपयामध्ये तुम्हाला 2.5 फुटाची गणेश गल्ली 22 फुटाची मूर्ती बघायला मिळते. आणि पुढे आपण बघितलं तिथे आपल्याला सगळ्यांचा लालबागचा राजा इथे बघायला मिळतो आहे, तुम्ही बघू शकता. दादा काय प्राइस असेल ह्याची? ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. प्रभाळ पकडून 2.5 फूट जाते. बरं, प्रभावळ पाठी ठेवलेलं बघा. तर प्रभाळ जॉईन नाही केलं अजून. ओके, तर आपल्याकडे सेम मूर्ती 2.5 फुटामध्ये पण आहे. बरं, खाली पण सेम आहे 2.5 फुटामध्ये लालबागचा राजा. लालबागचा राजा 2.5 फुटामध्ये इथे बघायला मिळतो. आणि ह्याची काय रेंज असेल? तरी तुम्हाला 14,000 पर्यंत जाईल. ही 14,000 मध्ये. आणि ह्याची काय रेंज असेल दादा? ही तुम्हाला 12,000 पर्यंत. ही 12,000 रुपयामध्ये जाईल. ओके, आणि हे जे प्रभाव आहे ते रिमूव्हेबल आहे? रिमूव्हेबल असणार आहे. ओके, रिमूव्हेबल असणार आहे. तर पुढे दादा मी इथे बघतो बघ धोतर वगैरे घातलेली मूर्ती आहे, पेटा वगैरे आहे. तर ह्यांची काय रेंज असेल? तरी एक पकडा ना 2 फुटाची मूर्तीचा रेंज आपल्याकडे एक अराउंड 7,000-8,000 पर्यंत आहे. साधी मूर्ती घ्यायला गेलं तुम्ही तर तुम्हाला ती मूर्ती 6,000-6,500 पर्यंत पडणार. पण जसं एक्स्ट्रा ऑर्नामेंट्स किंवा एक्स्ट्रा कपडा झाला, डायमंड वर्क झालं, ज्वेलरी वर्क झालं, तसे कॉस्टिंग थोडी अप होत जाणार. ओके, तर बघा पुढेही आपल्याला इकडे अशी शंकावरती वगैरे मूर्ती इथे बघायला मिळत आहे. काही डायमंड वर्क केलेली आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. तर दादा इकडे डायमंड वर्क वगैरे इथे पण बघतो आहे, त्यांची काय रेंज असेल? तरी या मूर्तीचा रेडी मूर्तीचा हे 8,000 रुपये रेंज आहे. त्यामध्ये आपण कपडा केला, डायमंड वर्क आहे सर्व. आपल्याकडे डायमंड वर्कमध्ये, ज्वेलरी वर्कमध्ये पण केल्यात मूर्त्या. बरोबर. तसंच आपण इकडे मल्हारच्या अवतारामध्ये गणपतीची मूर्ती बघतोय बघा. सुंदर अशी ते बघायला मिळते आहे. सगळं वर्क केलेलं आहे. ओके, ह्याला वर्क बाकी आहे की अजून करणार आहे ह्याच्यात? नाही दादा, रेडी मूर्ती आहे. रेडी आहे. थोडंफार फिनिशिंग वरची कामं थोडीफार बाकी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय असेल तर ते होऊन जाईल. ओके, तसंच दादा इथे मी खाली बघतोय की मोठ्या मूर्त्या इथे आपल्याला बघायला मिळतात आहेत. ही साधारण किती फूट आहे? हे सर्व 2.5 पावणे 3 फुटामध्ये मूर्ती आहेत सर्व. पीओपीचे आहेत. पीओपीचे आहेत ना या सगळ्या? ओके, आणि ह्यांची काय साधारण रेंज असेल? 2.5 पावणे 3 फूट. एक 2.5 फुटाची मूर्ती एक साधी म्हणजे असं रेडीमध्ये 12,000-13,000 मूर्ती डिपेंड आहे. ओके, मूर्ती युनिक अट्रॅक्टिव्ह तेवढे कॉस्टिंगमध्ये थोडे फरक पडणार. ओके, तर या साईडला आपण इकडे बघितलं ना तर बघा आपल्या इथे सर्व 1.5 लालबागचा राजा आहे. ओके, हे सगळे 1.5 फूट आहेत ना? काय ह्याची प्राइस असेल लालबागच्या राजाची? दादा ह्याची आहे 7,000 रुपये. 7,000 रुपये. ओके, आणि रेडी करून प्रभाव येणार? प्रभाव वगैरे येणार रिम्यूव्ह. ओके, ह्याला प्रभाव येणार. पुढे बघाल तर बघा चंद्रावर बसलेला गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. ओके दादा, ह्याच्यामध्ये फेसिंगमध्येही फरक आहे का? येस, 100%. हा फेस थोडा वेगळा, हा फेस थोडा वेगळा. ओके, म्हणजे पीओपीच आहेत, फेसमध्ये फरक आहेत. ओके, हे बघा इकडे आपल्याला धोतर, फेटा वगैरे करून बघायला मिळते आहे. तसं ते बघा इकडे खाली एक नरसिंह सोबत बालगणपती बघायला मिळतो आहे. दादा याची काय प्राईस आहे? त्याची 7,000 रुपये दादा. 7,000 रुपये. ओके, 7,000 रुपये याची किंमत आहे. तसंच
इकडे आपल्याला साईबाबा बघायला मिळतात आहे बघा. सांगतो की ही 1.5 फुटाची आहे. आणि दादा नमस्कार, माझं नाव हसमुख. तर बघा साईबाबा इथे आपल्याला बघायला मिळतोय. दादा याची काय प्राइस आहे? ही तुम्हाला दादा 4,500-5,000 पर्यंत जाणार 4,500-5,000 रुपयेमध्ये. आणि बघा खाली पण एक मोठी साईज आहे. ही 2 फुटामध्ये. 2 फूट आहे ना. हां. बघा 2 फुटामध्ये साईबाबा बघायला मिळतात आहे. आणि याची काय प्राइस आहे दादा? ही तरी तुम्हाला एक 6,000 पर्यंत जाईल दादा. 6,000 रुपयामध्ये. ओके. बघा खूप सुंदर अशा मूर्त्या दरवर्षीप्रमाणे यंदाही सुवासिनी आर्ट्समध्ये आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. बघा ही एक मूर्ती आहे, पूर्ण तिला वर्क वगैरे केलेलं आहे बघा. तर अशी पूर्ण रेडी मूर्ती असेल तर काय प्राईस असेल दादा? तरी एक तुम्हाला ही रेडी मूर्ती तुम्हाला ना 7,000 पर्यंत जाईल सर्व. 7,000 पर्यंत 1.5 फुटामध्ये. ते 1.5 फुटामध्ये 7,000 मध्ये आहे बघा. दत्तरूपी जर तुमचं यावर्षीचं काही थीम असेल तर तुम्ही ही मूर्ती घेऊ शकतात. पुढे आपण बघितलं ना तर बघा तेजूकायच्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे. आणि दादा याची काय किंमत आहे? दादा याची 7,000 रुपये. 7,000 रुपये ना. आणि हा किती 2 फूट आहे? 2 फूट. 2 फुटाची मूर्ती बघायला मिळते आहे. खूप सुंदर असं काम केलेलं आहे, डायमंड वर्क वगैरे तुम्ही बघू शकता. आणि 7,000 रुपये किंमत आहे. तर दादा आपल्याकडे मातीच्याही मूर्ती आहेत ना? हो, तर आपल्याकडे 1.5 फुटामध्ये सर्व इको फ्रेंडली मूर्ती आहेत, सगळ्या बघू शकता. वर खाली दोन्ही सर्व आहेत. ओके. आणि हे 1.5 फुटांची काय किंमत असेल, म्हणजे अशी तयार केलेली मूर्ती असेल तर? ही तयार केली मूर्ती 7,000 रुपयाची आहे. 7,000 आणि साधी मूर्ती घ्यायला गेलं तुम्हाला 6,000 पर्यंत जाणार आहे. ओके. साधी घेतला तर 6,000 रुपये आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये 1.5 फूटपर्यंतच आपली मूर्ती आहे का दादा? हा दादा, 1.5 फुटापर्यंतच मूर्ती आहेत आपल्याकडे. 1.5 फुटाच्या आहेत, 2 फुटाच्या पाठी आहेत सर्व. ओके. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला आहे ना 2 फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतील. आणि या पूर्ण मातीच्या येस आहेत. येस, पूर्ण माती, संपूर्ण ना मातीच्या आहेत बघा. पूर्ण शाडू मातीच्या आहेत. इको फ्रेंडली. आणि इको फ्रेंडली जर कोणाला गणेशोत्सव करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला इथे बालरूप पण बघायला मिळणार आहे. तुम्ही विशेष करून बघू शकताय बघा. डोळे, आखणी बघू शकतात, खूप सुंदर अशी केलेली आहे. आणि दादा याची काय किंमत असेल? दादा तुम्हाला ही 9,000 पर्यंत जाणार आहे. ओके. 9,000 रुपयामध्ये स्टार्ट टू अँड हँडमेड पूर्ण मूर्त्या आहेत या. ओके. रेडीमेड मूर्त्या आहेत त्या 9,000 मध्ये. आणि या मूर्त्या मातीमध्ये आहेत ना आपल्याकडे ज्या, त्या हा. पूर्ण म्हणजे साच्यातून नाही, सगळ्या हँडमेड बनलेल्या आहेत. स्टार्ट टू हँड म्हणजे पाटापासून ते पूर्ण ओके. म्हणजे हाताने बनवलेले आहेत. ओके. बघा तुम्हाला सुवासिनी आर्टमध्ये ना विशेष करून हँडमेड मूर्ती इथे बघायला मिळणार आहे. साचा नाही वापरल्या, पूर्ण हाताने बनवलेलं आहे. कारण तुम्ही विशेष बघायला बघा हाताने बनवलेले तुम्ही काम बघू शकता, डिटेलिंग वर्क वगैरे ह्याचं बघा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. पुढे बघितलं ना तर आपल्याला गजमुख रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते गजमुखमध्ये. आणि दादा ह्यांची प्राइस रेंज सेम असेल की कामावरती? सर्व सेम आहे. ओके. सगळे सेम आहे. ते बघा उंदरावरती बसलेला गणपती बाप्पा इथे बघायला मिळतो आपल्याला. जर तुम्हाला उंदरावर बसलेला पाहिजे असेल तर तोही तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे बघा ही सगळे आपल्याला मातीच्या मूर्ती इथे बघायला मिळतात आहेत. तर दादा ह्याच्यातल्या आपल्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर कोणत्या सबस्क्रायबरला या मूर्त्या आवडल्या तर त्यांना बुकिंग करायची असेल तर काय प्रोसेस आहे? तर आपण जे आपल्या व्हिडिओमार्फत तुम्ही बघितलं असतील बाप्पांच्या सुंदर मूर्त्या. जर तुम्हाला कोणती मूर्ती आवडली असेल तर तुम्ही त्या मूर्तीचा स्क्रीनशॉट घेऊन मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर कॉन्टॅक्ट नंबर आपला 9664321359 हा आहे. त्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती तुम्ही फोटो पाठवलात तर ऑनलाईनही बुकिंग होईल. तुम्ही जर ॲडव्हान्स वगैरे तुमची ऑनलाईन तुम्ही सेंड करू शकता. ओके. आणि गणपती घेण्यासाठी आपल्याला इथेच यावं लागेल? येस येस येस. आपल्याकडे डिलिव्हरी अवेलेबल होती स्टार्टिंगला, बट थोडी डिलिव्हरीमुळे आपण यावर्षी नाही ठेवली डिलिव्हरी. तेवढे पॉसिबल होत नाही घाईमध्ये, म्हणून आपण डिलिव्हरी नाही ठेवली. जर आसपास जवळ एरियामध्ये असेल, एक 10-15 किलोमीटरमध्ये असेल जवळपास, तर होती डिलिव्हरी. ओके. तर जवळ म्हणजे चिंचपोकी, पराळकरी, दादरपर्यंत असं म्हणजे जवळ एकदम 5-10 किलोमीटरपर्यंत असेल अराउंड, तर होते डिलिव्हरी. बरं. तर बघा 5 ते 10 किलोमीटर दादरपर्यंत वगैरे जर आपले कोण कस्टमर असतील तर त्यांना डिलिव्हरी पॉसिबल आहे. ओके. आणि दादा मी बघितलं तर ह्याला खूप सुंदर असे फेटे वगैरे नेसवलेले आहेत, डायमंड वर्क केलेलं आहे. तर ते कोणाला करायचं वगैरे असेल तर जे समजा तुम्हाला कुठली मूर्ती आवडली, साधी मूर्ती, त्याला तुम्हाला काय एक्स्ट्रा वर्क करायचं आहे, तुमच्याकडे कुठला युनिक फोटो आहे जो तुम्हाला दुसऱ्या मूर्तीला ते कपडे पाहिजेत, तर तुम्ही तसं करू शकता. तर आमच्याकडे कपडेवाले हे कपड्यांचं काम झालं, काय बारीक सारीक काम झालं, तर हा आमचा हसमुख मित्र आहे माझा, तर तो सर्व सांभाळतो इकडे कपड्यांचं वगैरे. ओके. आणि दादा जर कोणाला करायचं असेल तर मग तुझा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे? माझा नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे हर्षद दादा. ओके. मग दादाच्या थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं देतो आहे, तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. खूप सुंदर असं जे तुम्हाला काम बघायला मिळालं पेटायचं वगैरे, तर या दादाने केलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही सुवासिनी आर्टला व्हिजिट करा. थँक्यू. धन्यवाद.
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.